प्रकरण 3 बारामतीचा प्रवास आणि नापास होण्याचा प्लॅन. स्वरा आणि आदित्यने या ऑपरेशन बारामतीची सर्व तयारी एखाद्या लष्करी मोहिमेसारखी रात्रीच पूर्ण केली होती. डायनिंग टेबलवर बसलेले असताना आदित्याने फाईल उघडली आणि गंभीर स्वरात सूचना द्यायला सुरुवात केली. मुलांनो, उद्या सकाळी तुमची नवीन वाटचाल सुरू होत आहे. तुम्हाला बारामतीला जायचे आहे. तिथे स्मार्ट मार्केटिंग एजन्सी नावाची एक अत्यंत प्रतिष्ठित आणि शिस्तबद्ध संस्था आहे. आम्ही तुमचे अर्ज फॉर्म्स आधीच ऑनलाईन भरले आहेत. त्यामुळे आता तिथे मुलाखतीची इंटरव्ह्यू एक औपचारिकता बाकी आहे. त्यांनी पुढे हेही स्पष्ट केले की हडपसरच्या गाडी तळावर सकाळी ठीक 7 वाजता कंपनीची एक विशेष बस येणार आहे, जी फक्त नवीन शिकाऊ उमेदवारांसाठी असेल. वेळेचे भान ठेवा, कारण तिथे शिस्तीला खूप महत्त्व आहे. असा प्रेमळ दमही आदित्यने भरला. दुसऱ्या दिवशी सकाळी वाजल्यापासूनच घरात एक वेगळीच धावपळ सुरू झाली. आदल्या रात्रीच्या चिंतेमुळे ईशान आणि आर्याला नीट झोप लागली नव्हती. त्यामुळे दोघेही खूप थकलेले दिसत होते, पण आईबाबांच्या शब्दांपुढे जाण्याची त्यांची हिंमत नव्हती. घाई घाईत आवरून बॅगा घेऊन ते हडपसरला पोहोचले. तिथे निळ्या रंगाची एक मोठी बस उभी होती, ज्यावर मोठ्या अक्षरात स्मार्ट मार्केटिंग एजन्सी असे लिहिले होते. बसमध्ये चढताच पुण्यातील सुखासीन जीवनाचा आणि आपल्या घराणा दोघांचेही डोळे भरून आले. पुणे बारामती प्रवासाला सुरुवात झाली. बस खिडकी बाहेरचे दृश्य वेगाने मागे टाकत होती, तसे ईशानचे डोके चालू लागले. त्याने बाजूला बसलेल्या आर्या कानात हळूच कुजबुज केली. अगं आर्या, मला एक भन्नाट कल्पना सुचली आहे. आपण एवढं टेन्शन का घेतोय? विचार कर, जर आपण इंटरव्ह्यू मध्येच नापास झालो तर? आपण जर मुद्दाम चुकीची किंवा वेडी वाकडी उत्तर दिली तर ते आपल्याला सिलेक्टच करणार नाहीत. मग काय, आपण पुन्हा आपल्या पुण्याला परत? आई बाबांना सांगू की आमचा प्रयत्न प्रामाणिक होता, पण त्यांनीच आम्हाला घेतलं नाही. आर्याला वाटलं जणू मिटलाय अंधार. सुखाचा हा प्रकाश आलाय ओठांवर. अनोळखी शहराची धडधड आता झाली. एका छोट्याशा कुजबुजीने नवी आशा उमलली. हो रे ईशान, काय भारी आयडिया आहे.
स्वारा, तू बरोबर बोलतोयस. ते आपल्याला मार्केटिंग बद्दल काही विचारतील तर आपण सरळ मला माहित नाही किंवा काहीतरी विचित्र उत्तर द्यायचं. ते आपल्याला रिजेक्ट करतील आणि आपली या सगळ्या कटकटीतून कायमची सुटका होईल. 2 तासांच्या प्रवासात प्लॅन पक्का केला, नापास होऊन घरी परत जायचा मार्ग निवडला. बस कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर थांबली. समोरची ती काचेची भव्य इमारत पाहून कुणाचेही डोळे दिपले असते, पण ईशान आणि आर्याच्या डोक्यात मात्र तिथून पळ काढण्याचे विचार घोळत होते. आत गेल्यावर तिथले वातावरण अत्यंत व्यावसायिक होते. काचेच्या केबिन्स, हातात फाईल्स घेऊन धावणारे तरुण आणि एक वेगळीच शिस्त तिथे जाणवत होती. थोड्याच वेळात ईशानला मुलाखतीसाठी बोलावले गेले. आत एक मध्यमवयीन अनुभवी सिनियर मॅनेजर बसले होते. त्यांनी ईशानच्या फाईलकडे पाहिले आणि पहिला प्रश्न विचारला. ईशान, तुझ्या मते मार्केटिंग म्हणजे काय? समजा तुला मी हा एक साधा पेन दिला आणि तो मलाच विकायला सांगितला, तर तू तो कसा विकशील? तू तो कसा विकशील? तर तू तो कसा विकशील? ईशानने स्वतःला सावरले. चेहऱ्यावर मुद्दाम एक निर्विकार आणि थोडा बावळट भाव आणला आणि उत्तर दिले, सर, मुळात मला पेन विकण्यात काहीच रस नाहीये आणि माझ्याकडे सध्या विकण्यासारखं किंवा बोलण्यासारखं काहीच नाहीये. बरे. काचेची केबिन, समोर मॅनेजर, पहिला प्रश्न, हातात एक पेन. हा विकून दाखव. मी विचार केला, पेनपेक्षा मला मोबाईलवर टाईप करायला जास्त आवडतं, त्यामुळं पेनचं महत्व आता संपलंय असं मला वाटतं. आता हा नक्की रिजेक्ट करणार. त्यानंतर आर्याची पाळी आली. तिला विचारले गेले, आर्या, मार्केटिंगमध्ये लोक कधी कधी खूप उद्धटपणे बोलतात किंवा नकार देतात. अशा वेळी जर एखाद्या कस्टमरने तुला दारातच नकार दिला तर तू काय करशील? ओहो, मला वाटतं हे माझ्यासाठी नाहीये. मी कधी घराबाहेर फारशी पडलेच नाही. अनोळखी लोकांशी बोलायची खूप भीती वाटते. त्यामुळे तुम्ही मला निवडलं नाही तर बरं होईल, कारण मी हे नाही करू शकणार. कॉरिडॉरच्या लांब पट्ट्यात हसण्याचा एक लाट फुलला. 100% नापास, पुन्हा पुण्याचा रस्ता मोकळा झाला. डोळ्यांत त्यांच्या सुटकेचा आनंद, कल्पनेत परतीचा विमानाचा छंद. पण काचेच्या भिंती पलीकडे ती शांत नजर रोखली होती. देहबोलीच्या भाषेत ते बॉडी लँग्वेज, देहबोली आणि मानवी वर्तनाचे तज्ज्ञ होते. त्यांनी या दोघांच्या डोळ्यांतील ती भीती आणि उत्तरांमागचा 5 मिनिटांत ओळखून घेतला होता. मॅनेजरने मनोमन ठरवले होते की या दोघांनाही सिलेक्ट करून आयुष्याचे खरे धडे द्यायचेच.